ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। रात्री 12:30 वाजता एक्सवर पोस्ट। त्यावरून आता ठाकरे गटामध्ये कुजबूज। ठाकरे गट आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता। पहिल्या यादीमध्ये 60 ते 70 उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातील वादावर शरद पवारांची मध्यस्थी। आज उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी बाळासाहेब थोरातांवर। काँग्रेस श्रेष्ठींनी बाळासाहेब थोरातांकडे जबाबदारी सोपवली। काँग्रेसच्या छाननी समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 96 जागांवर चर्चा। नाना पटोलेंची माहिती। आज महाविकास आघाडीची जागा वाटपावर पुन्हा बैठक होईल। नाना पटोलेंची माहिती। काँग्रेसची पहिली यादी 23 ऑक्टोबरला जाहीर होणार। पहिल्या यादीमध्ये 50हून अधिक नावं असतील। उर्वरित जागांसाठी पुन्हा एकदा सीईसीची बैठक होणार। सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीच्या चर्चेत आता स्पीड ब्रेकर राहिले नाहीत। विदर्भ काँग्रेसचा गड आणि सरतेशेवटी काँग्रेस जागा कायम ठेवण्यात यशस्वी होईल। विदर्भातील जागांच्या तिढ्यावरून नितीन राऊत यांचं वक्तव्य। भाजपकडून जाणीवपूर्वक बातम्या पेरण्याचा प्रयत्न सुरू। 210 जागांवरचा आमचा निर्णय झालाय। आमच्यावर कोणताही दबाव नाही। संजय राऊत यांचं वक्तव्य। वर्षा बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक। जागा वाटपावर बंद दाराआड चर्चा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित। शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। पहिल्या यादीमध्ये 60 ते 75 उमेदवारांची नावं असण्याची शक्यता। या उमेदवारांना एबी फॉर्म्स दिले जातील अशी माहिती। पुण्याच्या खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहनातून 5 कोटी रुपये पकडले। ही गाडी सत्ताधारी पक्षातील नेत्याशी संबंधित असल्याची सूत्रांची माहिती। कॅश पकडलेली गाडी सांगोल्यातील अमोल नलावडेच्या नावावर। रक्कम देणाऱ्यांना चौकशी करून सोडून दिलं। कारवाईची माहिती गुप्त राखण्याचा यंत्रणांचा खटाटोप। शिंदे गटातील एका आमदाराच्या वाहनामध्ये 15 कोटी रुपये सापडले। हे आमदार कोण? खासदार संजय राऊत यांचा सवाल। शिंदेंनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला 75 कोटी रुपये पाठवले। 15 कोटी हा पहिला हप्ता। संजय राऊत यांचा आरोप। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत। अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती। बारामतीमध्ये रिक्षावरती फ्लेक्स लावून अजित पवारांच्या प्रचाराची तयारी। जितेंद्र आव्हाड 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार। शरद पवारांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार। आव्हाड यांची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 27 स्टार प्रचारकांची घोषणा। प्रमुख नेत्यांसह अभिनेते सयाजी शिंदेंचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश। अकोल्याच्या अकोट मतदारसंघाच्या जागेसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा आग्रह। अकोटच्या जागेसाठी अजित पवारांचे अमोल मिटकरींना तातडीचे मुंबईला बोलावणे। गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे प्रकाश भारसाकळे अकोटचे आमदार आहेत। सागर बंगल्यावर जात नारायण राणेंनी पुन्हा एकदा फडणवीसांची भेट घेतली। कुडाळच्या जागेसंदर्भात नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती। भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला। उत्तर कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे। या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी कृष्णराज महाडिक इच्छुक असल्याची माहिती। भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुतेंनी फडणवीसांची भेट घेतली। भाजपच्या पहिल्या यादीत राम सातपुतेंचं नाव नाही। लोकसभेला प्रणिती शिंदेंकडून सोलापूरमध्ये राम सातपुतेंचा पराभव। भाजपचे कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित यांनी फडणवीसांची भेट घेतली। सलग दुसऱ्यांदा पुरोहित यांना तिकीट नाकारत भाजपकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी। त्यामुळे राज पुरोहित नाराज। रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंतांविरोधात भाजपचे माजी आमदार बाळ मानेंकडून बंडखोरीचे संकेत। पत्रकार परिषद घेत बदल हवा म्हणत मतदारांना त्यांचा अभिप्राय कळवण्याचं आवाहन। कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपकडून गणपत गायकवाडांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी। त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता। शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड बंड करण्याची शक्यता। आता माघार नाही। गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांचे सोशल मीडियावर पोस्ट। मंदा म्हात्रेंविरोधात बेलापुरातून निवडणूक लढवण्याचे संकेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणार का, याकडे लक्ष। रत्नागिरीमध्ये भाजपचे माजी आमदार सुरेंद्र माने बंडखोरीच्या तयारीत।
ग्रामदेवता भैरीबुवाचं मानेंनी दर्शन घेतलं। यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। नांदेड दक्षिण मतदारसंघातून हेमंत पाटील निवडणूक लढण्याची शक्यता। महायुतीकडून हेमंत पाटील यांनी उमेदवारीसाठी विचारणा झाल्याची माहिती। कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे भाजपचे उमेदवार तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकर नाराज। मात्र पक्षाच्या निर्णयावर समाधानी नसलो तरी एकनिष्ठ राहणार, सावरकर यांचं वक्तव्य। महायुतीच्या जागा वाटपात साधं चर्चेलाही बोलावलं नसल्यानं आरपीआय आठवले गटात नाराजी। भाजप अन्याय करत असेल तर महायुतीतून बाहेर पडू, आरपीआयचे युवक अध्यक्ष पप्पू कागदी यांचा भाजपला इशारा। 2 वेळेस राहुरीत आमदार राहिलेले चंद्रशेखर कदम यांची भाजपच्या यादीवरून नाराजी। मुलगा सत्यजित कदमला उमेदवारी मिळण्याचा शब्द देऊनही भाजपनं शब्द पाळला नाही, तर 19च्या विधानसभेत पराभूत झालेल्या शिवाजी कर्डिल यांना राहुरीची उमेदवारी। शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। गोकुळ दौंड यांना उमेदवारी देण्याची मागणी। सांगली विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता। सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं शिवाजी डोंगरे अपक्ष निवडणूक लढवणार। खासदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी मतदारसंघावरून महायुतीत वाद। वायकर त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठी इच्छुक, तर भाजपमधून माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक। सागरवर फडणवीसांची भेट घेतली। परभणीच्या पाथरी मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच। राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर अजित पवारांच्या भेटीला, तर शिवसेनेचे नेते सईद खान वर्षा बंगल्यावर। त्यामुळे ही जागा कोणाला सुटणार याकडे लक्ष। गोपीचंद पडळकरांना जत विधानसभेतून उमेदवारी देण्यास विरोध। पडळकरांऐवजी भूमिपुत्राला उमेदवारी द्या, स्थानिक भाजप नेत्यांची भूमिका। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रोहिणी खडसे निवडणूक लढवणार, एकनाथ खडसेंची माहिती। मुक्ताईनगरची जागा शरद पवार पक्षाला मिळेल, खडसेंना विश्वास। भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती। भोंडेकर यांच्यावर विदर्भाच्या समन्वय पदाची ही जबाबदारी, त्यामुळे ते शिवसेनेकडून निवडणूक लढवणार का, ते शिवसेनेकडून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित। कोल्हापूरच्या गडहिंग्लज परिसरात मंत्री हसन मुश्रीफांचा शेतकऱ्यांशी संवाद। भात मळणीच्या खळ्यावर मुश्रीफांचा प्रचार। कोल्हापूरमध्ये भात मळणीच्या कामाला वेग। ऐरोली विधानसभेतून भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना उमेदवारी। मूळ गावी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन गणेश नाईक यांच्याकडून प्रचाराचा शुभारंभ। आमदार सुहास कांदेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतून विरोध। समीर भुजबळांचं कार्यकर्त्यांचं देवगिरी बाहेर आंदोलन। उमेदवार बदला अन्यथा विरोधात काम करू, कार्यकर्त्यांचा इशारा। परिवर्तन महाशक्तीकडून 8 उमेदवारांची घोषणा। अचलपूरमधून बच्चू कडू, रावेरमधून अनिल चौधरी, तर चांदवडमधून गणेश निंबाळकरांना संधी। राज ठाकरेंकडून अविनाश जाधव आणि राजू पाटलांच्या उमेदवारीची घोषणा। ठाण्यातून अविनाश जाधव तर कल्याण ग्रामीणमधून पुन्हा एकदा विद्यमान आमदार राजू पाटील यांना मनसेकडून उमेदवारी। ठाण्यामध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची बैठकांना सुरुवात। मनसे नेते अविनाश जाधव यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत। मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीत राजू पाटील अर्ज भरणार असल्याची माहिती। भाजपचे नेते मुर्जी पटेल अंधेरीतून निवडणूक लढवण्यावर ठाम। आज निवडणूक कार्यालयातून एबी फॉर्म घेणार। भाजपनं एबी फॉर्म दिल्यास तो अर्जासोबत जोडणार असल्याची माहिती। अंतरवाली सराटीमध्ये कोणीही भावी उमेदवारांना भेटायला येऊ नका, मनोज जरांगेंचं आवाहन। आज समाज बांधवांसोबत जरांगे संवाद साधण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी जरांगेंची भेट घेतली। रात्री 12 वाजता अंतरवाली सराटीत भेट। दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा। धुळे शहर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मनोज मोरेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। मिरज विधानसभामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून विज्ञान मानेंना उमेदवारी। सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत लवकरच विज्ञान माने उमेदवारी अर्ज भरणार। अहमदनगरच्या श्रीगोंदा मतदारसंघातून अण्णासाहेब शेलारांना वंचितकडून उमेदवारी। शेलार श्रीगोंद्याच्या निवडणुकीत उतरल्यानं प्रस्थापितांना मोठं आव्हान। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकरांकडून अपक्ष लढण्याची घोषणा। नांदेडच्या मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। 2 महिन्याआधीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। शिक्षकांना निवडणुकीचं काम दिल्यानं मुंबईतील काही पालकांची न्यायालयात धाव। यावर शिक्षकांची मदत केवळ दिवाळी सुट्टीमध्ये घेणार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम नियमानुसारच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा खुलासा। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा परवानाधारकांकडील शस्त्र जमा करण्याचे आदेश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 3,500 शस्त्र जमा केली जाणार।
मालेगावमध्ये पोलिसांचं पथसंचलन. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागातून सशस्त्र पथसंचलन केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि निवडून आल्यानंतर विधिमंडळात शिवी देणार नाही अशी हमी उमेदवाराकडून लिहून द्या. महाराष्ट्र शिवीमुक्त समाज अभियानाची अनोखी मागणी. जळगावमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी मुक्ताईचं दर्शन घेतलं. बळीराजाला सुखी ठेव, मुख्यमंत्र्यांचं मुक्ताईला साकडं. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तानाजी मुटकुळे संत नामदेवांच्या चरणी. आमदार मुटकुळेंनी मंदिरामध्ये महापूजा केली. 4 तारखेपासून प्रचार सुरू करणार, मुटकुळेंची माहिती. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलासह 6 जणांवर मोका अंतर्गत कारवाई. 3 वर्षांपूर्वी नाशिकच्या सिडको परिसरात झालेल्या गोळीबाराप्रकरणी कारवाई. राज्यामध्ये विजेच्या मागणीत 22,000 मेगावॅटपर्यंत घट. पावसामुळे कृषीपंपासह विद्युत उपकरणांचा वापर कमी झाल्यानं मागणीमध्ये घट. जायकवाडी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले. नाशिक जिल्ह्यात आणि मराठवाड्यात प्रचंड पाऊस होत असल्यानं पातळीमध्ये वाढ. धरणातून 9,432 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात परतीचा पाऊस. कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. रत्नागिरीच्या खेडमध्ये तुफान पाऊस. पावसामुळे डाकबंगला परिसरातल्या इमारतीवर झाड कोसळलं. इमारतीसह झाडाखाली उभ्या दुचाकीचं नुकसान, तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. भिवंडीमध्ये रेशनचा 12 टन तांदूळ काळ्या बाजारात विक्री करताना जप्त. खडकपाडा पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. रायगडमधील हरिहरेश्वर हॉटेल मारहाण आणि महिलेच्या मृत्यू प्रकरणातील 3 आरोपी श्रीवर्धन कोर्टात हजर. आरोपींना 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. फरार आरोपींचा शोध घेणारं पोलिसांचं पथक पुण्यात दाखल. कांदिवलीच्या अपना गॅस कंपनीवर शिधावाटप विभागाची कारवाई. गॅस माफिया आझाद खानसह 4 जणांना अटक. सर्व आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 2 पिस्तुलं, जिवंत काडतुसं आणि लाखोंच्या गांजासह दोघांना बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींना पोलिसांनी पोलीस कोठडी सुनावली. ठाण्यातील नौपाडा पोलीस हद्दीतील नितीन जंक्शन इथं हिट अँड रनची घटना. 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. कार चालक फरार. हिंगोलीमध्ये चार्जिंगला लावलेल्या स्कूटीनं अचानक पेट घेतला. दुर्घटनेमध्ये संपूर्ण स्कूटी जळून खाक. गाडी मालकाचं जवळपास 1 लाख रुपयांचं नुकसान. गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत 5 नक्षलवादी ठार. 1 C-60 कमांडो जवान जखमी. जखमी जवानाला हेलिकॉप्टरनं उपचारासाठी नागपूरला नेल्याची माहिती. पुण्यामध्ये 6 वेगवेगळ्या विमानात बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी. विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात 12 जण बॉम्ब ठेवणार असल्याचं ट्विट करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न. ट्विट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. दिल्लीच्या प्रशांत विहारमधील CRPF शाळेजवळील स्फोटाच्या ठिकाणाहून पांढरी पावडर जप्त. बॉम्ब बनवण्यासाठी पावडरमध्ये 3 रसायनांचा समावेश. वैज्ञानिक प्रयोगशाळेची माहिती. दान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल, ओडिशा राज्यामध्ये हाय अलर्ट. समुद्रामध्ये ताशी 120 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. जम्मू काश्मीरमध्ये हल्ल्यामध्ये बिहारमधील 3 कामगारांचा मृत्यू. त्या घटनेवर नितीश कुमारांकडून शोक व्यक्त. नातेवाईकांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी 2 लाखांच्या मदतीची सोशल मीडियातून घोषणा. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीमध्ये 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आज पदभार स्वीकारणार. विजया रहाटकर या पहिल्या मराठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील. ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाला रवाना होणार. पंतप्रधान मोदी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. भारताची UPI सेवा मालदीव्समध्ये सुरू करण्याच्या तयारीत. यामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज. मुकेश अंबानींनी केदारनाथ आणि बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. मंदिरांना 5 कोटी रुपयांची देणगी दिली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.